आम्ही निघालो आहे स्वराजच्या ॲडमिशनसाठी. स्वराजचं ॲडमिशन आम्हाला नर्सरीत करायचं होतं. त्यासाठी आम्ही खूपशा अशा स्कूल बघितल्या होत्या. त्यातून ही स्कूल आम्हाला खूप आवडली आणि ही स्कूल आमच्या सोसायटीपासून अगदी जवळ आहे. कारण की सुरुवातीला असा विचार केला की आता ॲडमिशन नर्सरीत करत आहोत तर जितक्या जवळ स्कूल राहील तितकं प्रेफरेबल राहील आमच्यासाठी. मग आम्ही स्वराजला घेऊन क्लासरूम वगैरे बघायला निघालो. क्लासरूम वगैरे बघितली. क्लासरूममध्ये स्वराज असा छान बसून वगैरे बघत होता. मग त्याच्या टीचरनी त्याला बेसिक असे क्वेश्चन केले, जसे की काही कलर्स रिलेटेड, शेप्स रिलेटेड या फ्रूट्स रिलेटेड. तर स्वराज असा छानपैकी असा मॅडमला आपल्या ॲन्सर देत होता. ते बघून आम्हाला पण खूप छान वाटलं. त्यांचं ऑब्झर्वेशन खूप फास्ट असते, स्पेशली लहान मुलांचं तर खूप जास्त. तिथल्या टी व्हीकडे बघून स्वराजला आपल्या घरची टी व्ही आठवली. तो म्हटला, मम्मा आपल्या घरी पण अशी टी व्ही आहे ना? तो बोलला की मला. मग मी त्याला हसून ॲन्सर दिला की बेटा, ही तुझी कार्टून पाहायची टी व्ही नाही आहे, ही आता तुझी क्लासरूममधली टी व्ही आहे आणि तुला यावर टीचर अभ्यास शिकवणार आहे. तिथले टॉईज वगैरे बघून स्वराजचं अजिबात मन नाही होत होतं घरी यायचं. तो ह्या टॉईजवरून त्या टॉईजवर असा खेळतच राहत होता, स्लाईड करत होता, झुला झुलत होता. तो वारंवार आपल्या पप्पाला म्हणत होता, पप्पा मी इथेच राहते, मी घरी काही येत नाही. मग खूप रडायला लागला आणि म्हणाला की मी काही येणार नाही. मग त्याचे पप्पा त्याला बघून समजायला लागले, बेटा तू आज रडत आहे, पण जेव्हा तुला स्कूलचा पहिला दिवस राहील, आम्ही सोडायला येऊ तर तूच आम्हाला सोडशील नाही आणि म्हणशील की मला घरी न्या, मला घरी न्या. स्वराजचं असं छानपैकी ॲडमिशन वगैरे होऊन गेलं. स्कूल वगैरे पाहून घेतली. स्वराजला पण स्कूल खूप आवडली. मग ऊन खूप असल्यामुळे मी स्वराजला असा रुमाल बांधून दिला आणि मला माझ्या लहानपणीची आठवण ताजा झाली. तुम्ही सांगा मला की लहानपणी कोणी कोणी असा रुमाल बांधला आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर घरी आल्यानंतर स्वराजने आपल्या स्कूलचं प्रॉस्पेक्ट वगैरे बघितलं. पाहून तर असं वाटत होतं की त्याला किती समजून राहिलं यामधलं. तो सांगत होता का मम्मा मला टीचरनी दिलेले हे नोटबुक आहे. अशा प्रकारे स्वराजचं ॲडमिशन झालं. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा.